कावेरी लग्न करून तिच्या नवीन संसाराला लागेल म्हणून तिचे आई वडील खुश होते. तर नणद आणि तिची मुलगी कायमची घरातून निघून जाईल म्हणून सचिनची बायको खुश होती. नैनाला तर कावेरीची लहान बहीण म्हणून ना काळजी होते ना आपल्या पडून जाण्यामुळे कावेरीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. याबद्दल काही अपराधीपणाची भावना होती. तिने सुद्धा कावेरीसाठी आपला आवाज उठवला नाही. नेहमीप्रमाणे कावेरी स्वतःसाठी काहीच करू शकत नव्हती. पण एके दिवशी घरातले लोक बोलत असताना तिने अनवधानाने त्यांची बोलणे ऐकली. लग्न झाल्यावर आनंदीची जबाबदारी कोण घेईल ह्याबद्दल सगळे बोलत होते. आनंदीच्या नावावर तिच्या वडिलांनी बरीच संपत्ती करून ठेवली होती. त्यामुळे आर्थिक प्रश्न नव्हताच. पण कावेरीच्या होणाऱ्या सासऱ्यांना आनंदीची कुठलीच जबाबदारी नको होती. त्यामुळे सध्या तरी आनंदीला लग्न झाल्यावर माहेरीच ठेवायचे अशी चर्चा सुरू होती. हे ऐकून मात्र कावेरी हिम्मत करून घरच्यांसमोर गेली आणि म्हणाली, तुम्ही सगळे हे काय बोलताय? मी आनंदीला सोडून कुठेही जाणार नाही. आनंदी माझी मुलगी आहे आणि ती नेहमी माझ्याजवळ राहील आणि मला हे लग्न करायचे सुद्धा नाही आहे. माझा नकार आहे लग्नाला. आम्ही तुझ्या भल्यासाठीच हे करत आहोत. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? आणि तू तरी किती दिवस माहेरी राहणार आहेस? रणजितच्या घरी जाऊन तू राहू शकत नाहीस कारण मग ते तुला त्रास देते. त्यामुळे हे लग्न केल्या वाचून दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे, कावेरीचे वडील म्हणाले. आणि लग्न झाल्यावर तू काही दिवसांनी घेऊन जाणार आनंदीला तुझ्याकडे. तू एकदा तिथे स्थिरावलीस नवीन घरात की मग घरच्यांना नीट समजावून सांग आणि त्यांनी होकार दिल्यावर आनंदीला घेऊन जा सोबत, आई म्हणाली. हे माझं घर नाही आहे का आई? आणि आम्ही दोघी मायलेकी इथे आयुष्यभर राहू शकत नाही का? आणि तुम्ही विचार तरी कसा केला की मी आनंदीला सोडून लग्न करायला तयार होणार म्हणून? हे बघ, आम्ही तुझ्या भल्याचा विचार करूनच हे लग्न ठरवलं आणि तुला हे लग्न करावंच लागणार, आई म्हणाली. तेव्हा मात्र कावेरी काही बोलली नाही. पण तिने मनात कसला तरी निर्धार केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती घराबाहेर पडली आणि तडक आदित्य काम करत असलेल्या बँकेत गेले. तिला तिथे पाहून आदित्य आश्चर्यचकित झाला. तिने जेव्हा त्याला सांगितले की तिला त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे, तेव्हा त्याला कळत नव्हते की कावेरीला नेमकं काय बोलायचं आहे. पण कावेरीने फार वेळ न घेता त्याला सरळ प्रश्न केला, तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे? मी एक विधवा आहे. मला एक मुलगीसुद्धा आहे. तुला चांगली नोकरी आहे. तुला तर कोणतीही चांगली मुलगी मिळेल लग्नासाठी. आदित्य म्हणाला, मला तू अगदी शाळेपासूनच आवडायचीस. पण तू काय विचार करशील म्हणून मी कधी तुला बोलू शकलो नाही. आणि मग तुझ्या लग्नाची बातमी कळली तेव्हा मी माझ्या मनातील विचार मनातच ठेवले. पण आता तुझ्याबद्दल कळले तेव्हा पुन्हा जुनं प्रेम आठवलं आणि मनात विचार आला की एकदा प्रेमात नशीब आजमावून पाहायला काय हरकत आहे. आणि
विधवा असण्याचा विचार करशील तर मला तू आजही माझं पहिलं प्रेम आहेस आणि तुझ्यासोबत मी तुझं प्रत्येक सुख दुःख आणि जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मग आनंदीच्या रूपात तू एक गोड लेख माझ्या पत्रात टाकणार आहेस तर ते मी कसे नाकारणार? आदित्यचे बोलणे ऐकून कावेरीचा निर्धार पक्का झाला. ती आदित्यला म्हणाली, मला तुझ्या लग्नाचा प्रस्ताव मान्य आहे. मी आजवर घरच्यांच्या विरुद्ध जाऊन कोणताच निर्णय घेतला नाही. पण आज मी हा निर्णय नाही घेतला तर माझ्या मुलीवर अन्याय होईल. तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं मी कधी करू शकणार नाही किंवा करेल हे मला माहीत नाही. पण मी आपल्या नात्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहीन आणि तुला कधीच कुठली तक्रार करायला जागा देणार नाही. हे ऐकून आदित्य खूप खुश झाला. त्याने तर कावेरीशी लग्न होईल ही आशाच सोडून दिली होती. पण आज नशिबाने कावेरी स्वतःहून त्याच्या आयुष्यात चालून आली. त्या दिवशी तिने आदित्यला संध्याकाळी आपल्या घरी यायला सांगितले. योगायोगाने त्या दिवशी नैनासुद्धा घरी आलेली होती. संध्याकाळी आदित्य घरी आला तेव्हा घरच्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले. तेव्हा कावेरी स्वतःहून समोर येत म्हणाली, मी बोलवलंय त्याला. तू बोलवलंय? अगं पण का? मी आदित्यशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? तुझ्या लक्षात येतंय का तू काय बोलत आहेस ते? नैना पुढं येत म्हणाली, हो, मला माहीत आहे मी काय बोलत आहे ते. तुम्ही जिथे लग्न ठरवलंय तिथे मला लग्न करायचं नाही आणि तुम्हाला मला या घरात राहू द्यायचं नाही आहे. त्यामुळे मी आदित्यशी लग्न करायचं ठरवलंय. तुला आईबाबांच्या इब्रतीचा काही विचार आहे की नाही? लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का तू? ह्या वयात इतकं दुःख देणार आहेस का तू त्यांना? नैनाताई ओरडत म्हणाली. आईबाबांच्या इब्रतीबद्दल तू तर बोलूच नको नैनाताई. तो घेतलेल्या निर्णयामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीही मी तुला दोष दिला नाही. पण तरीही तू माझा राग करत आली आहेस. बाबांच्या इब्रतीचा विचार करून मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितले त्या मुलाशी लग्न केलं. त्यांनी माझ्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय मी नशिबात लिहिलेले असेल म्हणून मान्य केला. पण आज फक्त माझ्या नाही तर माझ्या आनंदीच्या आयुष्याचा प्रश्नसुद्धा आहे. त्यामुळे यापुढे मी स्वतःसोबत कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेईन. निदान मला पुढे पश्चाताप होणार नाही की मी स्वतःसाठी काहीच करू शकले नाही. कावेरीच्या बोलण्याने नैनाला तिची चूक कळली. खरंच नैनाच्या एका निर्णयामुळे काहीही चूक नसताना कावेरीला खूप काही भोगावे लागले होते. पुढे कावेरी बाबांना पाहून म्हणाली, मी कधीच तुमच्या निर्णयाच्या विरोधात गेले नाही बाबा. कारण मला वाटायचे की तुम्ही जे काही कराल ते माझ्या भल्यासाठी. पण तुम्ही नेहमीच माझ्यापेक्षा लोकांचा जास्त विचार केला. ताईने पळून जाऊन लग्न केले पण तुम्ही त्याची शिक्षा मला दिली आणि ताईला माफ केले. मला वाटले की आता तुम्हाला लोकांपेक्षा जास्त तुमच्या मुलींच्या सुखाची काळजी असेल. पण तुम्ही यावेळी पुन्हा माझ्यावरच अन्याय करता. मला ओझं समजून पुन्हा मागचा पुढचा काही विचार न करता माझं लग्न लावून देता.
तुम्हीच विचार करा, ते लोक आज माझ्या आनंदीला स्वीकारायला तयार नाही, ती उद्या का म्हणून स्वीकारते? एवढ्याशा आनंदीला मी एकटी कशी सोडू? तुम्ही तुमच्या या लेकीला एकटं पाडताय म्हणून मी सुद्धा माझ्या मुलीचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ पाहायचा का? कावेरीचे बोलणे ऐकून तिच्या बाबांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू दाटून आले. त्यांनी कावेरीच्या बाबतीत केलेल्या चुकांची त्यांना जाणीव झाली. त्यांनी काहीही न बोलता अश्रू डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि थोड्या वेळाने म्हणाले, माफ कर बाळा, मी लोकांचा विचार माझ्या पोटच्या पोरीच्या लेकींपेक्षा जास्त केला. तू माझ्या प्रेमापोटी माझे सगळे निर्णय मान्य केलेस, पण मी मात्र तुझा विचारच केला नाही. माझ्या सगळ्या इब्रतीचा भार मी तुझ्या एकटीवर टाकला आणि नैना आणि सचिनला मात्र त्यांच्या चुकांसाठी माफ करत आला. त्यांच्या चुकांची शिक्षा मात्र तुला मिळाली. मला माफ कर पुरी. आजपासून मी लोकांचा नाही तर माझ्या लेकींचा विचार करणार आहे. मग आदित्यकडे पाहून म्हणाले, आदित्यराव, तुम्ही आईला घेऊन घरी या. आपण लग्नाचा मुहूर्त काढू आणि थाटामाटात लग्न करू. आमच्या कावेरीला तुम्ही घेऊन जा. त्यांच्या या निर्णयावर मात्र सगळेच खुश झाले. आदित्य तर खूप खुश होता. कावेरीसुद्धा पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली होती आणि तिच्या बोलण्यामुळे घरच्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. लवकरच कावेरी आणि आदित्यचे थाटामाटात लग्न झाले. लग्नात आई, बाबा, नैनाताई, सचिन आणि त्याची बायको हे सगळे खूप खुश होते. लग्नानंतर आदित्यने कावेरीला एवढे सुख दिले की कावेरी तिच्या पूर्वायुष्यातील दुःख विसरून नव्याने आदित्यच्या प्रेमात पडली. आनंदीसुद्धा तिच्या नवीन बाबांसोबत खूप खुश होती. लवकरच कावेरी आणि आदित्यला एक मुलगा झाला. त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आणि कावेरीच्या कथेचा शेवट अगदी एका परीकथेप्रमाणे गोड